आज इथे विद्या सन्मानिदास सेवा संस्था कोल्हापूर आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र वीराचार्य ॲडव्होकेट बाबासाहेब कुचुने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन निवासी केंद्र या ठिकाणी आयोजित व्याख्यानामध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आणि आमच्या वाचनकट्टा संस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आदरणीय एस डी पाटील सर, तसेच या केंद्राचे संस्थापक उपाध्यक्ष माननीय वर्धमान पाटील साहेब, ज्यांनी आज ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं आहे ते पाटील साहेब, आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा अविरत संकल्प आणि हे कार्य सुरू आहे ते आदरणीय आचार्य 108 परमपूज्य चंद्रप्रभू सागर महाराज. कारण एस डी सरांनी माझी ओळख करून देत असतेवेळी सांगितलं की युवराजनं हॉटेलमधून सुरुवात केली आणि आज इथपर्यंत पोहोचला आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही मी अजून कुठपर्यंत पोहोचलो आहे, कारण ही सृष्टी अनेक गोष्टीवरती अवलंबून आहे. आज आदरणीय परमपूज्य चंद्रप्रभू सागर महाराज हे या समाजासाठी राबतात. त्यांच्यातून ह्याच्यातून काही बॅलन्स शीट त्यांच्याकडे शिल्लक राहत नाही. त्यांनी ह्याच्यातून कुठं जागा घेऊन आपला बंगला बांधत नाहीत किंवा आपली पुढं काय पिढी चालली पाहिजे ह्यासाठी ते काम करत नाहीत. तर समाज हा अनेक गोष्टीवरती चाललेला आहे. त्यापैकी हे संत महाराज आणि सामाजिक कार्यकर्ते, अनेक व्यावसायिक जे आपलं ध्येय सोडून दुसऱ्या समाजासाठी राबत असतात. हा समाज सदृढ असला पाहिजे, आनंदी असला पाहिजे, त्यासाठी राबत असतात. त्यातलाच एक छोटासा कार्यकर्ता असं मला वाटतं. खरं तर आज स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या समोर बोलत असताना सकाळी आम्ही लहान लहान लेकरांच्या समोर एस डी पाटील सरांच्या शाळेमध्ये राहुलची मुलाखत मी घेतली. पण एकदम 5वीपर्यंतच्या मुलांच्या समोर बोलून आज स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या समोर बोलणं हा मेळ बसवणं म्हणजे सर थोडं बुद्धीचं म्हणजे सर्कस होतोय. पण गेली 10 वर्ष वाचनकट्ट्याच्या माध्यमातून जे महाविद्यालयामध्ये आम्ही गेलो, जे काय आम्ही वाचन केलं आणि जे काय आम्हाला उमगलं, जे काही समजलं, त्याचंच ज्ञानाचं भांडार किंवा जे काही मिळाले ते तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. हे करत असतेवेळी मी एक व्याख्यान म्हणून एका बाजूने व्याख्यान करणार नाही, तर आपण हा संवाद करूया. संवाद ह्यासाठी कारण व्याख्यान एका बाजूनं होईल, संवाद दोन्ही बाजूनं होईल. मध्ये मध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्या प्रश्नांची उत्तरं आली की मला पुढे जाता येईल. अशा पद्धतीनं आपण संवाद करूया. त्यासाठी आपण वातावरण जे आपण अत्यंत गंभीर आणि शांत केले ते वातावरण पहिला नॉर्मल करूया. तर मी सगळ्यांनाच विनंती करेन की आपण ताठ बसून एक छोटा प्रयोग करूया पहिला, की आपले हे दोन्ही हात आहेत स्वतःचे, हे दोन्ही हात असे बंद करायचे, पोटामध्ये अंतर ठेवायचं नाही कुठलंही, आणि हे साधारण 1 इंच असे समोर घ्यायचे. समोर असं सरळ घ्यायची गरज नाही, असे घेतले तरी चालतंय एकमेकाच्या समोर. आणि प्रयोग करायचा आहे. मी सांगितल्यानंतर डोळे झाकायचे आहेत. सांगितल्यानंतर डोळे झाकल्यानंतर लक्षपूर्वक हे हात जे आहेत ते एकमेकाला असे ढकलायचे, एकमेकाला असे हळूहळू असे त्याला एकमेकाच्या जवळ आणायचा प्रयत्न करायचे. स्टार्ट म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये 2 गोष्टी होणार आहेत. आपण जर लक्षपूर्वक केलं तर हे हात एकमेकाला चिकटतील किंवा एकमेकापासून लांब जातील. तर आता आपण सुरुवात करूया. डोळे झाका आणि करा प्रयोग. हळूहळू हात हलवायचे, पंख्याच्या पानासारखं नाही, शिस्तीत, अगदी स्लो. आपल्याला जाणवलं पाहिजे आपल्या हातामध्ये काहीतरी होतंय, लवचुंबकसारखं एकतर चिकटतंय किंवा लांब जातंय. तुम्ही लक्षपूर्वक केला तर दोन्हीपैकी एक गोष्ट नक्कीच होईल. जो आकर्षणाचा सिद्धांत आपण म्हणतो तो वास्तवात आहे. हळुवारपणे केला, हात एकमेकाला स्पर्श करायचा प्रयत्न करा. हात एका ठिकाणी थांबवू नका, एकमेकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. एकतर हात चिकटतील किंवा एकमेकापासून लांब जातील. ह्या दोन्हीपैकी एक जाणीव व्हायलाच पाहिजे. अगदी हळूहळू स्पर्श केला तर होऊ शकते. ठीक आहे, डोळे उघडा. मला सांगा किती लोकांचे हात खेचले गेले, त्यांनी हात वर करा. 1 2 3 4 5 7 8 10.
ठीक आहे, हात खाली खेचले गेले म्हणजे ढकलले गेले. नक्की गेले ना? जाणवलं तुमचं तुम्हाला? किती लोकांचे हात ओढले गेले? एकमेकाला चिकटणं म्हणजे हात ओढतात असं जाणवतंय आपल्याला. झालं का नाही? किती हात वरती करा ज्यांचं चिकटलं. ठीक आहे. ज्यांचं काहीच झालं नाही असे पण हात वर करा. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. दोन्ही कृती झालेल्या आहेत. हे करायचं तात्पर्य हे आहे की आकर्षणाचा सिद्धांत जो म्हटला जातो की रांडा बर्नचं जे सिक्रेट नावाचं पुस्तक आहे, जे आपण विचार करत असतो त्या गोष्टी आपल्या भोवती होत असतात. म्हणजे एखादा माणूस समोरून यायला लागलाय आणि मी ठरवलं या माणसाला आज मी निगेटिव्ह करायचा आहे. त्याला बघितल्यानंतर म्हणायचं, अरे आज काय तब्येत बरी नाही आहे का तुझी? त्याला म्हटलं ना, तो जाऊन आरशापुढे बघतोय माझ्या चेहऱ्यात काय बदल झाला आहे, मी थकलोय का? संध्याकाळपर्यंत तो संध्याकाळी डॉक्टरकडे जातोयच, अंग दुखायला लागले, आपण आजारी पडले त्याला. तेच तुम्ही एखादा थकलेला आहे आणि त्याला म्हटलं, अरे वा खूप छान वाटतोस, तो लगेच मस्त आहे. हे जो पॉझिटिव्ह पण आहे, हा जर आपली वेवलाईन्स आहे, वेवलाईन्स जे आपण म्हणतो, कधी कधी म्हणतोय ना, अरे मी आज विचार केला, मी फोन लावायचं ठरवलेलं तेवढ्यात फोन आला. हे जो सिद्धांत आहे हा वास्तवात आहे, हा विज्ञानात आहे, हा कुठला जादू नाही, चमत्कार नाही, काही नाही. म्हणजे गणपतीची मूर्ती वगैरे फुटणं नावाचा जो प्रकार आहे ना मिरवणुकीमध्ये, ते नजरेनं फुटले वगैरे म्हणतात, ह्या आकर्षणाच्या सिद्धांतातला भाग आहे. म्हणून मी हे तुम्हाला करून का दाखवलं की हवेमध्ये अशी काहीतरी एक वेवलाईन्स आहे, जे आपण विचार करत असतो त्याच गोष्टी होत असतात. आपण जे पेरत असतो तेच होत असतं, वेगळं काहीही नाही. आज सरांनी सांगितलं की युवराज वाचन चळवळीमध्ये काम करतोय. मी सरांच्या सानिध्यात आलो, सर वाचन चळवळीतले आहेत म्हणून सरांच्या सानिध्यात आलो. मी जर चोर झालो असतो तर चांगला टॉपचा चोर झालो असतो सर, चोर पण चांगले शोधले असते. म्हणजे जे आपण शोधत असतो तेच आपल्याला भोवताली भेटत असतं. आपण म्हणतोय ना एखादा माणूस तो खूप चांगला आहे, तो तुम्हाला का भेटलेला असतंय? तुम्ही चांगला असताय, त्यामुळे तो तुम्हाला भेटलेला असतोय. तुम्ही प्रत्येक सिस्टीमला शिव्या देत असला, अरे तो नालाय काय, घेऊन आलाय काय, तो बदमाश आहे, तर तुम्ही तेच असताय, म्हणून तुम्हाला ती भेटत असतात. हे एक सिंपल इथिक्स आहे जगण्याचा. हे सांगत असतेवेळी मी माझ्या मूळ विषयाकडे येणार आहे. मी हे ज्यावेळी पॅम्पलेट बघितलं काल ऑनलाईन, म्हणजे सरांनी मला PDF पाठवलेली, हे सगळ्यांनी बघितले? तुम्ही तुमच्याच संस्थेचं आहे, मुलांनी बघितले? जे मुलांनी बघितलं, स्पर्धा परीक्षेच्या मुलांनी बघितले? ठीक आहे, तुम्ही बघितले, तुमच्यासाठी हे नंतर बघा तुम्ही. ह्याच्यामध्ये संस्था का उद्देश म्हणून आहे. संस्था का उद्देश, एक इथं मनुष्य आहे आणि तो स्वतःला घडवतोय. त्याच्या हातात छनी आणि हातोडा. छनी हातोडा माहिती आहे? छनी आणि हातोडा माहिती आहे. तो छनीनं स्वतःची मूर्ती स्वतः तयार करतोय, म्हणजे तो दगडातून एक मूर्ती तयार व्हायला लागलेला आहे. हे बघितल्यानंतर आज मला म्हणजे सुरुवातीचं एक उदाहरण तुम्हाला असं सांगावं वाटलं. इथं बऱ्यापैकी 10वीची मुलं आहेत, स्पर्धा परीक्षेचे तर आहेतच आहेत, की म्हणजे हे स्पर्धा परीक्षा करत असतेवेळी सचिनने सांगितलं आमचे किती कष्ट असतात, काय असतात, 4-4 वर्ष 5-5 वर्ष अभ्यास करावा लागतो. आता 10वीचा आहे, तुम्ही ग्रामीण भागातून आलाय. ह्या मूर्तीचं उदाहरण मला ह्यासाठी सांगायचं आहे. एक त्याला जोडणारा खूप छान किस्सा आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की संघर्ष, कष्ट ह्या गोष्टी, आज तुम्हाला तासभर बसल्यानंतर कोणाचे पाय दुखणार आहेत, कोणाला झोप येणार आहे, कोणाचं घर म्हणजे लक्ष घरात आहे, कोणाचं क्रिकेटवरती आहे, ते सगळं चाललंय. आज तुम्हाला काय वाटतं, ही आपली वेळ चाललेली आहे, ही किती सहन करायचं असं तुम्हाला वाटू शकतंय. पण ह्या मूर्तीला जोडून मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण असं आहे. एका गावामध्ये एक गणपतीचं मंदिर बांधलं जातं. गणपतीचं मंदिर बांधलं जातं आणि त्या गावातले गावकरी बाजूच्या गावात गणपतीची मूर्तीची ऑर्डर द्यायला जातात. त्या सुताराकडे गेल्यानंतर सांगतात, बाबा आम्ही गावात मंदिर बांधायला लागलोय आणि आमच्या मंदिरात बसवण्यासाठी एक गणपतीची मूर्ती हवी दगडाची. तो सुतार म्हणतो, ठीक आहे देतो, इतके इतके पैसे लागतील, इतका इतका वेळ लागेल. ठीक आहे, मग आम्ही कधी येऊ? एक 4-5 महिन्याने या. मग तो त्याला काही ॲडव्हान्स रक्कम दिली जाते. तो दगड घेतोय आणि मूर्ती करायला सुरुवात करतोय, छनी आणि हातोडा. दगड घेतल्यानंतर छनी हातोडा मारायला सुरू केलं. थोडा वेळ गेला, तास गेले, 2 तास गेले आणि त्या दगडातून आवाज यायला सुरू झाला. त्या दगडातून आवाज यायला सुरू झाला आणि त्या दगडातून संवाद सुरू झाला त्या सुताराशी. आणि ते म्हणा, तो दगड म्हणायला लागला, हे सुतार दादा थांब. तो म्हणाला, सुतार काय झालं बाबा, काय झालं? का नाही म्हणते, तुझ्या त्या छनीचा आणि हातोडीचा मला खूप त्रास व्हावा लागला. अरे त्रास सहन कर, तुझ्यातून सुंदर अशी मी मूर्ती बनवणार आहे. तो म्हणतोय, नाही मला हा त्रास सहन होत नाही, माझी मूर्ती बनवूच नको तू. तो सुतार म्हणतोय, ठीक आहे चल राहू दे, मला माफ दगड आहे,
तो दगड अर्धवट टाकतोय आणि दुसरा दगड घेतोय. दुसरा दगड घेऊन त्याच्यावरती छन्नीने हातोडा सुरू करतोय आणि छन्नी हातोडा पडल्यानंतर महिना 2 महिने 3 महिन्यानंतर त्याच्यामधून एक छानपैकी गणपतीची मूर्ती तयार होते. मूर्ती तयार झाल्यानंतर तो सुतार त्या गावकऱ्यांना फोन करतो आणि सांगतो आणि साहेब तुमची मूर्ती झालेली आहे आणि ती घेऊन जा. ते गावकरी टेम्पो करून येतात मूर्ती न्यायला. त्याचे काय ठरलेले पैसे दिलं जातं. ती मूर्ती गणपतीमध्ये चढवली जाते. तेवढ्यात त्यातला गावकऱ्याचं लक्ष जो अर्धवट काम झालेलं असतं ना दगडावर, त्या दगडावर लक्ष जातं आणि तो गावकरी म्हणतोय अरे सुतार तू हे दगड तुझ्या काय कामाचा नसेल तर घेऊन जाऊ का. तू सुतार म्हणतोय कोणता. तू अर्धवट पडलाय तो घेऊन जाऊ म्हणतोय. मला काय तो कामाचा नाही आहे, त्याच्यातून मी काय त्या मूर्ती करणार नाही आहे. त्या गणपतीच्या मूर्तीबरोबर पण ती दुसरी दगडाची मूर्ती घेतली जाते, टेम्पोत चढवली जाते. येतात गावामध्ये आल्यानंतर गणपतीची मूर्ती मंदिरात बसवली जाते. गणपतीच्या समोर तो अर्धवट दगड ठेवला जातोय. मंदिराचं उद्घाटन होतंय छानपैकी. लोक यायला सुरू होतात. त्या गणपतीला प्रसाद केला जातो, अगरबत्ती दाखवली जातो, नैवेद्य दाखवला जातो, नमस्कार केला जातो. आता इथून पुढे मजा सुरू होते. हे गणपतीला एका बाजूला नैवेद्य आणि प्रसाद सगळं सुरू होते आणि समोर जो दगड असतो त्या दगडावर प्रत्येक येणारा माणूस नारळ फोडतो. त्या दगडावरती नारळ फोडतो, गणपतीला जाऊन नमस्कार करतो. हा ठरलेला क्रम. आता ह्या दगडाला वेदना सुरू होतात. आता हा दगड त्या गणपतीला बोलायला सुरू करतोय. अरे तुझं भारी आहे की म्हणतोय, गावातले प्रत्येक जण येतोय, नैवेद्य दाखवतोय, अगरबत्ती दाखवतोय, नमस्कार करतोय, तुला मोदक देतोय, पेढं देतोय, छान चाललंय तुझं. आणि माझं काय, रोज उठून माझ्या डोक्यात दगड फोडतोय, प्रत्येक जण माझा नारळ फोडतोय, मला ह्या वेदना सहन होईना झाल्यात. त्यावेळी गणपतीतली मूर्ती म्हणते त्याला, त्या सुतारानं पहिला तुलाच मूर्ती बनवायला घेतलेलं, तू त्या वेदना सहन केलं नाहीस म्हणून तुला आता आयुष्यभर डोक्यात नारळ फोडून घ्यावं लागणार. मी 6 महिने वेदना सहन केल्या म्हणून मी आयुष्यभर नैवेद्य खाणार आहे. त्यामुळं आता इथं हे ऐकत असतेवेळी ज्यांना काही बसण्याच्या वेदना आहेत, ऐकण्याच्या वेदना आहेत, हे थोडे दिवस जे संघर्षाचा काळ असतो हे सहन केला तर गणपती होऊ शकताय, सहन नाही केला तर नारळ फोडून घेऊ शकताय. काय व्हायचं आहे हे तुमचं ठरवायचं आहे. SD पाटील सर, वर्धमान पाटील सर इकडे माणसं आणतील. मागच्या वेळी हिरडेकर सर येऊन गेले. प्रत्येक छनी हातोडेवाला घेऊन येतील आणि सर ठोका म्हणतील. मग कुणाला त्रास झाला, तुम्ही म्हणाल मी इकडं तिकडे लक्ष ऐकलं न ऐकलं. जे लक्षपूर्वक ऐकतील ते छानपैकी काय होतील, रिप्लाय म्हणजे गणपती होतील. आणि जे ऐकणार नाही ते नारळ फोडून घेतील. आता आम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षा करत होतो. इथं स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत. कोल्हापुरातली युनिक अकॅडमी मी स्वतः चालवलेली आहे. युनिक अकॅडमी जी होती कोल्हापुरात ती स्वतः 1.5 वर्ष बघितलेली आहे. आज त्यातली बरीचशी मुलं बाहेर आहेत. त्यावेळी काळ सोपा होता, आज काळ अवघड आहे. आज एक अर्ज आणि एक जागा आणि लाखो अर्ज अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्यावेळी आम्ही शिकत होतो त्यावेळी मुलगीचं लग्न ठरत नसेल तर विद्यापीठात मुलगी शिकते म्हणून तिला ॲडमिशन टाकलं जायचं. पण आज मुलग्याचं लग्न होत नाही तर मुलगा स्पर्धा परीक्षा करतो म्हणून सांगतात. अशी परिस्थिती आहे. जागा कमी आणि बेकारी खूप आहे. तर अशा परिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षेच्या इथल्या माझ्या मित्रांना किंवा मैत्रिणींना माझी विनंती असेल, आता नुसतं बी प्लॅन नाही, ABCD असलं पाहिजे. बी नाहीतर सी नाहीतर D असं वास्तव आहे. हे वास्तव आपण स्वीकारावं लागेल. कारण भविष्यात खाजगीकरण चाललंय. आता हा जो मला विषय जोडून दिलाय तो वाचन आणि स्पर्धा परीक्षा. आता आम्ही ज्यावेळी स्पर्धा परीक्षा दिली त्यावेळी आम्हाला सरळ प्रश्न आणि सरळ ऑब्जेक्ट असायचे की ययाती कादंबरीचे लेखक कोण. सरळ खाली ऑप्शन असायची, वि स खांडेकर असेल, मंगेश पाणगावकर असेल, धोंडोकेशे कर्वे असेल, त्यातला वि स खांडेकर पर्याय क्लिक केले की तो 1 मार्क झाला. आता तुमच्यापुढचे प्रश्न तसे नाहीत. खालील अचूक पर्याय कोणता सांगा म्हणते. अचूक पर्याय सांगा म्हणत असते. पर्याय असे असतील की ययातीला हा मराठीतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असून त्याचे लेखक मंगेश पाडगावकर आहेत. पर्याय क्रमांक 2, ययातीला मराठीतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असून त्याचे लेखक वि स खांडेकर आहेत. पर्याय क्रमांक 3, ययातीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला असून त्याचे लेखक अनुकोण आहेत. आता यातला अचूक पर्याय कोणता. अचूक पर्याय कधी लक्षात येणार मला सांगा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी. अवांतर वाचन तेच सांगायचं आहे मला. अवांतर आम्ही ज्यावेळी वाचत होतो त्यावेळी मराठ्यांचा इतिहास आमच्या अभ्यासक्रमाला असायचा की मराठ्यांचा ऱ्हास कधी झाला किंवा मराठ्यांची सत्तेचा कालखंड सांगा म्हटलं की आम्ही 1818 पर्यंत थांबायचो. परंतु तुमचं अवांतर वाचन असेल, तुम्ही पानिपत वाचले असेल, इकडे छावा वाचले असेल, इकडे श्रीमान योगी वाचले असेल, प्रश्न कसाही फिरून पडू दे तुम्हाला उत्तर येणार. मला हेच मी ज्यावेळी स्पर्धा परीक्षा आणि महाविद्यालयामध्ये जातो त्यावेळी मुलं म्हणतात स्पर्धा परीक्षेशी बरीचशी, अवांतर कथा कादंबरी वाचून काय आम्हाला परीक्षेत उपयोग होणार आहे असं म्हणतात सचिन.
पण अवांतर वाचन जर असेल तर तुम्हाला परीक्षा सोपी जाते 100%. आज आंतरराष्ट्रीय संबंध जर तुम्हाला विश्लेषण करायचं असेल, पंडित जवाहरलाल नेहरूंची फॉरेन पॉलिसी पासून अगदी वेगवेगळ्या देशांचे संबंध, रणजित गुहांच्या पर्यंतची पुस्तकं तुम्ही अवांतर कथा कादंबऱ्या सुद्धा वाचल्याच पाहिजे. त्यावेळी तुमच्या लक्षात राहणार आहे. नाहीतर लक्षात राहणार नुसतं क्वेश्चन बँक सोडवल्या म्हणजे प्रश्नाचं उत्तर येईल असं नाही. कारण ज्या मी सीसॅटचा अभ्यासक्रम बदललेला अभ्यासक्रम बघितला त्यावेळी लक्षात आलं की अवांतर वाचनचं किती महत्व आहे. कोणी उठून ठामपणे स्पर्धा परीक्षेतला शिवाजी महाराजांची वंशावळ सांगू दे मला. कुणीही शिवाजी महाराजांची वंशावळ सांगायची सांगता येईल का? शिवाजी महाराजांची शेवटची वंशावळ कधी, जे थेट वारस कोण, शाहू महाराज कितवे, कोल्हापूरची शाहू गादी जे आहे ते वारस आहेत काय, दत्तक आहेत, कसे आहेत ते सांगू शकेल का? दुःख वाटून घेऊ नका, ही रियालिटी आहे. पण याचं उत्तर कधी आहे तुमचं अवांतर वाचन असेल तरच उत्तर आहे. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न भडकलेला आहे, त्यातले सगळे सोयरे नावाची कन्सेप्ट आहे. आता इथं आपण जाती भीती हा काय बोलत नाहीये, पण एक अभ्यासाचा भाग म्हणून सगळे सोयरे हा कन्सेप्ट आज राजपात्री अध्यादेश निघालेला आहे. पण हा अध्यादेश टिकणार का कोर्टात? मग यासाठी सगळे सोयरे नावाचे अर्थ काय आहेत, आपली विवाह संस्था काय सांगते, नातेसंबंध काय सांगते, वंशावळचा कायदा काय आहे, हे जर कळायचं असेल तर अवांतर वाचन. अवांतर वाचनाशिवाय स्पर्धा परीक्षेला पर्याय नाही. मला वाटतं मदन नागरगोजे कोल्हापुरातला आमच्या शेजारी राहायला, मदन नागरगोजे अक्षरशः आम्ही त्याला खळ्यात काढायचो. म्हणजे आमच्यापेक्षा मोठा, पण सतत हातात पुस्तकं सतत वाचत बसलेला दिसायचा माणूस. किती वाचतोय, काय वाचतोय. त्याचे वडील ज्या शाळेमध्ये जायचे त्यावेळी त्यांच्या गाडीची डिक्की पुस्तकानं भरलेली असायची. म्हणून मदन नागरगोजे IAS झाला. उगाच IAS झाला नाही. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन अत्यंत महत्त्वाचं आहे. एखादा प्रश्न घेऊन आम्ही वाचन कट्ट्यावर लोकसत्ताचे विषय घ्यायचो चर्चेला सचिन, तर ते लोकसत्ताचा एखादा त्या आठवड्यातला चालूचा विषय असेल तर तो विषय घ्यायचा आणि त्याच्यावरती डिबेट करायचे. आणि ते डिबेट आणि ती चर्चा जशीच्या तशी लक्षात राहते. हे केवळ वाचनामुळे. ही डिबेट, आज डिबेटला खूप महत्त्वाचं आहे. मस्त डिबेट अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळं कोणताही विषय सर्वार्थानं समजून घ्यायचा असेल तर ते अवांतर वाचन खूप महत्त्वाचं आहे. खूप म्हणजे खूप. आज मराठा आरक्षण कन्सेप्ट तुम्हाला सांगायचे असेल तर जयसिंगराव पवारांच्या पासून जे काही कदमपर्यंत लेखक आहेत, अनेक इतिहासक आहेत, वंशवेळ आहे, कदम, सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला वाचाव्या लागतील. मला सांगा, बऱ्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातले तुम्ही आहात, कोल्हापूर जिल्ह्यातलेच आहात ना, काही बाहेरचे कोण आहे? कोल्हापूर सांगली, ठीक आहे. कोल्हापूर स्टँड म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक माहिती आहे ना. ज्यावेळी तुम्ही कोल्हापुरातून एखाद्या इंटरव्ह्यूला जाल, मुलाखतीला जाल एखाद्या पोस्टसाठी, मी तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही बाबा ठीक आहे कोल्हापुरातून आला, माझ्या एका प्रश्नाचा एक प्रश्न आहे की तुम्ही मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या महामानवाचा पुतळा आहे? कोण उत्तर देईल याचं मला? कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर समोर. प्रश्न अचूक ऐकून घ्या, आजूबाजूला मी म्हटलेलं नाही. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून तुम्ही बाहेर पडला की तुमच्या समोर कुठेही सांग. मी प्रश्न खोलून तुम्हाला MPSC आयोग सांगणारच नाही आहे. आयोग तुम्हाला सांगणार, आयोगाला तुम्ही फोन करणार आहे काय, सर ते रिक्षाच्या बाजूला काय, रिक्षाच्या मागं काय? नाही, कुणीही सांगावं. चुकलं तर चुकू दे, काय अडचण नाही, आपण डिस्कशन करतोय. बऱ्यापैकी लोकांना माहीत नाही आहे. कधी गेला तर जा स्टँडला, स्टँडमधून बाहेर पडते वेळी जिथं रिक्षा लागते त्या रिक्षाच्या पाठीमागं कर्मवीर भाऊराव पाटलांचा पुतळा आहे. ज्यांनी शिक्षणाची गंगा पश्चिम महाराष्ट्रात आणली, महापुरुष होते, बारका माणूस नव्हता, म्हणून त्यांचा तिथं पुतळा बसवला आहे. आणि हा प्रश्न येतो MPSCला आलेला आहे. तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न MPSCचा आणि याचा काय संबंध? नाही होऊ शकत. हा प्रश्न येतो, हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ह्या बारीक सारीक गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. हे अवांतर वाचन. ज्यावेळी तुम्ही कोल्हापूरचा इतिहास वाचाल, कोल्हापूरची इतिहास परंपरा वाचाल, त्यावेळी लक्षात येईल कोल्हापुरात कुठं कुठे कोणकोणते पुतळे आहेत. मग स्टँडवरती कर्मवीरांचा आहे, वटेश्वरांच्या तिथं राजीव गांधींचा आहे, महात्मा गांधीजींचा आहे, बिंदू चौकात बिंदू कुलकर्णींचा आहे, जिथं स्वातंत्र्य लढा झाला. ह्या सगळ्या गोष्टी कधी कळणार आहेत? तुमचं अवांतर वाचन. त्यामुळे अवांतर वाचन शिवाय तुम्हाला पर्याय नाही. कोण कितीही म्हटलं मी नुसतं क्वेश्चन बँक सोडवतो आणि यशस्वी होतो, असं होता येणार नाही.
हा झाला स्पर्धा परीक्षेचा भाग. याशिवाय सुद्धा अनेकांची काही वेगवेगळी करिअर असू शकतात. वाचन आपल्याला केवळ परीक्षा पास व्हायला देत नाही, केवळ नोकरी मिळवून देत नाही, तर वाचन एक चांगला माणूस घडवतं, अत्यंत चांगला माणूस घडवतं. तुम्ही वाचनापूर्वी वेगळं असता आणि वाचनानंतर वेगळं असता. इथं एखाद्या गोष्टीची चोरी झाली, तुमच्या एखाद्या मित्रानं तुमच्या जवळचं एखादी नोटबुक चोरी केली आणि तुम्ही वाचत नसाल, तर तुम्ही येऊन सरांना, पाटील सरांना सांगाल की सर माझ्या मित्रानं वही चोरी केलेली आहे, त्याला शिक्षा द्या. हा झाला तुमच्या वाचनापूर्वीचा रोल. पण ज्यावेळी तुमचं वाचन वाढलेलं असेल, तुम्ही अनेक पुस्तकं वाचलेली असतील, तुम्हाला चांगुलपणा कळालेला असेल, ह्या गोष्टी जर कळालेल्या असतील, त्यावेळी तुम्ही सरांना येऊन सांगणार नाही. ज्याने कोणी पुस्तक चोरलेलं आहे किंवा वही चोरलेलं आहे त्याला शेजारी घेऊन विचाराल, तुझं पुस्तक फाटलंय का, तुझी वही हरवली आहे का, तुला काही अडचण आहे का, मी काय मदत करू का, ठीक आहे तुझ्याकडे पुस्तक नसेल तरी माझं पुस्तक घे. हा जो बदल झालेला असतो दोन भूमिकेमधला, वाचनापूर्वी तुम्हाला तो चोर वाटतो आणि वाचनानंतर त्याची अडचण लक्षात येते, हे तुम्हाला वाचन घडवतं. वाचन केवळ परीक्षेमध्ये यश देत नसतं, तर जीवनाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला यशस्वी करत असतं. अशा अनेक गोष्टी सांगत असतील. आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, त्यांच्या आत्मचरित्राचं नाव किती लोकांना माहिती आहे? इथं तुम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असल्यामुळे मला खूप प्रश्न विचारावे, सांगा. कृष्णा काठ, छान, बसा, थँक्यू. कृष्णा काठ, तुम्ही मुलांनी कधी मिळालं तर कृष्णा काठ वाचा. ही माणसं यशस्वी का झालीत, यांच्या पाठीमागं काय होतं? यांना काय मोठी दैवी शक्ती असा काही प्रकार नव्हता, यांचे कष्ट होते, यांचं वाचन होतं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असून सुद्धा ज्यावेळी चव्हाण साहेबांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांच्याकडून त्यांची प्रॉपर्टी कोणती आहे बघण्याचं चालू झालं, त्यावेळी त्यांची प्रॉपर्टीचा हिशोब करत असतेवेळी त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये 1,000 रुपये सापडले आणि पुस्तकं 3,500. पुस्तकं 3,500. म्हणून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले, आपल्या देशाचे उपपंतप्रधान झाले. त्यांनी कृष्णाकाठमध्ये लिहून ठेवलंय की मी ग्रॅज्युएशनला असतेवेळी अर्थशास्त्राची पुस्तकं वाचली, त्याचा उपयोग मी देशाचा अर्थमंत्री झाल्यानंतर झाला. मी ज्यावेळी ग्रॅज्युएशनला होतो त्यावेळी परराष्ट्र संबंधी पुस्तकं वाचली होती, त्याचा उपयोग मी देशाचा संरक्षण मंत्री झाल्यानंतर झाला. त्यामुळे वाचनाचा फायदा हा तुम्हाला कधी नाही कधी होतोच. होतं म्हणजे होतं, ते वाचन तुम्हाला म्हणजे हे वाचलं आणि मला काय फायदा झाला नाही असं बिलकुल होत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत तर आपल्याला माहिती आहे, 48,000 पुस्तकं त्यांनी वाचून काढलेत आणि नुसतं वाचली नाही, ती त्यांनी पचवलीत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज सुद्धा जगातल्या 1 नंबरच्या शाण्यांच्या यादीमध्ये पहिलं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशी बरीच अब्राहम लिंकन आहे, इथं विशेषतः 10वीची मुलं आहेत. अब्राहम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला, माहिती आहे आपल्याला. त्याचं सुद्धा वाचन वेळ प्रचंड होतं, प्रचंड म्हणजे प्रचंड वाचन वेळ होतं. इतकं होतं, तिची आई वारल्यानंतर आई त्याची अशिक्षित होती, आईला बायबल आवडायचं आणि बायबलमधले जे जे किस्से ते आईला आवडायचे, आई वारल्यानंतर आईच्या आठवणीमध्ये हरवून जाण्यासाठी आईला आवडणारे किस्से तो अब्राहम लिंकन वाचायचा आणि आईची आठवण करायचा. इतकं वाचन वेळ होतं, म्हणून लोक यशस्वी झाली. आज प्रत्येकाकडे मोबाईल आपला आहे, बरोबर आहे ना? प्रत्येकाकडे आपले स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जे मोठे आहेत लहान आहेत, तुमच्या घरी सुद्धा मोबाईल आहे. आपण मोबाईलवरती पाश्चात्य संस्कृती लगेच घेतो, म्हणजे अमेरिकन कल्चर लगेच घेतो, तिकडची फॅशन, तिकडच्या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो. आपल्याकडे पिझ्झा बाहेरच्या देशातून आला, मॅगडी वगैरे सगळं बाहेरच्या देशातून आपल्याकडे फास्ट आलं, TV चॅनल आलं. पण तिकडची आजची सुद्धा वाचन संस्कृती जी आहे ती आपण घेतलेली नाही. आज सुद्धा तिकडं समुद्र किनाऱ्याला लोक जे काही फिरायला गेलेले असतात, त्या फिरायला गेल्यानंतर जी वाचनाची यादी आहे त्या यादीमधली पुस्तकं मिळवण्यासाठी स्पर्धा होते आज सुद्धा. म्हणून आज अमेरिका देश पुढे आहे. आज नोबेल पारितोषिक घेणारे तर स्पर्धा परीक्षेचे बऱ्यापैकी जुने विद्यार्थी आहेत, त्यांनी सर्च करा की नोबेल पारितोषिकमध्ये जे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे ज्या राष्ट्रांची, त्या राष्ट्रांची वाचन संस्कृती खूप स्ट्रॉंग आहे. म्हणून रशिया असेल किंवा तिकडचे पाश्चात्य भाग जे आहेत तिथली वाचन संस्कृती खूप स्ट्रॉंग असल्यामुळं नोबेल पारितोषिकं जी काही गेलेली आहेत ती सगळी त्या बाजूला गेलेली आहेत. आपल्याकडे म्हणावं तसं वाचन अजून नाही. तर आपण अशा पद्धतीनं वाचन केलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील, कारण माझ्या अगोदर सरांनी कसं आपण DMart गेल्यानंतर प्रत्येक वस्तू घेऊ वाटते, तसे माझ्याबरोबर जे वक्ते आले त्यांनाही बोलायला लावलं की आपल्या मुलांच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट गेली पाहिजे. अशा गोष्टी सरांनी अनेक सांगितल्या.
आता स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत आणि तुम्ही सुद्धा आहात. द अल्केमिस्ट पुस्तक किती लोकांनी वाचले? 1, 2, अजून 2, 3. ठीक आहे, तीन लोकांनी वाचले फक्त, तुम्ही वाचलेलं नाही. द अल्केमिस्ट असू दे, सत्याचे प्रयोग महात्मा गांधीजी 1, 2, 3, 4. पुढे बसणाऱ्यांना दुःख व्हावं लागले की आम्ही हात वर करत नाही. पण तुमच्या पुस्तकाची यादी माझ्याकडे नाही, नाहीतर तुमचे हात वरती आले असते. काय अडचण नाही. ठीक आहे, थँक्यू. तर काही पुस्तकं वाचली पाहिजेत. जर तुमच्याकडे वही पेन असेल तर लिहून घ्या. माझं म्हणणं आहे ह्या 10वीच्या मुलांना की जर तुम्हाला वाचनाची आवडच नाही आहे, हातात पुस्तक घ्यायला कंटाळा येतो आणि कधी वाचू अशी जर परिस्थिती असेल, तर काही पुस्तकं आहेत जी तुम्हाला वाचनाकडे वळवू शकतात. किंवा वि स खांडेकरांची ययाती आहे. वि स खांडेकरांची ययाती आहे. महात्मा गांधीजींचं सत्याचे प्रयोग आहे. भारताचा शोध आहे, पंडित जवाहरलाल नेहरू. द अल्केमिस्ट मी मगाशी सांगितलं पावलो कोयलोंचं, जी ही वाचन गोडी तुमच्यात निर्माण करणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक होता कारवर. हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला वाटेल की सारं काही संपल्याने आयुष्यात नैराश्य आले, माझ्याकडून काही होणार नाही आहे, त्यावेळी तुम्ही एक होता कारवर हे वाचलंच पाहिजे. आता इथल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की टमॅटोचा शोध कोणी लावला. टमॅटो आपण खात होतो भारतात पहिला. टमॅटो हा खाण्याचा पदार्थ आहे हे कारवरनं सांगितले. कारवरनं भारताला सांगितलं, म्हणजे नागरिकांना सांगितलं हा टमॅटो खायचा असतोय. त्याच्यापूर्वी लोक म्हणायचे हे विषारी पदार्थ आहे आणि हे खायचं नाही आहे. कारवरनं शोध लावला. कारवरनं शेंगदाण्यापासून जवळजवळ 125 प्रकारची चॉकलेट्स बनवली. 125 प्रकारची चॉकलेट्स. कापसाचा शोध, कापसापासून कापड, हे कारवरनं शोध लावलेले आहे. आणि कारवरची कथा इतकी जबरदस्त आहे की त्यावेळी तुम्हाला माहिती आहे तो निग्रो होता. लहानपणी त्याच्या आईला, त्यावेळी व्यवहार व्हायचे, म्हणजे माणसाला विकलं जायचं. त्याच्या आईला विकलं होतं. हा लहान होता, ज्यांच्या घरात वाढला तिथलं बागकाम केलं. त्या बागकामात त्यानं संशोधन केलं. प्रत्येक गोष्टीत त्याच्या गरजेनुसार तो संशोधन करत गेला आणि साधा आयुष्य जगला. आयुष्यभर 2 ड्रेस. अनेक विद्यापीठाचं कुलगुरू पद त्यांच्याकडे आलं होतं, पण ते घेतलं नाही. साधी राहणीमान, कितीतरी संशोधन केलं. जे आपल्याला वाटते की माझ्याच आयुष्यात सारं काही नैराश्य आलंय काय, नाही. प्रचंड नैराश्य जगून लोक यशस्वी झालेले आहेत. त्यापैकी एक होता कारवर, विना गवाणकरांचं पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. ह्याच्याबरोबर अजून पुस्तकं सांगता येईल. अर्थाच्या शोधात, म्हणजे फ्रँकलिन म्हणून लेखक आहे, ते तुम्ही वाचलं पाहिजे, वाचलं असणार आहे. हा, आणि अग्निपंख, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं अग्निपंख वाचायला पाहिजे. झोंबी आहे आनंद यादव, जो ग्रामीण साहित्य त्याच्यामध्ये आहे. परत हसरे दुःख, चार्ली चॅप्लिनचं आता आत्मचरित्र आले अलीकड, तरी पण वर्ष झाले. हसरे दुःख, हा किती, हो, देबा खेरे, चार्ली चॅप्लिनचं आत्मचरित्र, ते तुम्ही वाचलं पाहिजे. परत लवटे सरांचं खाली जमीन वर आकाश आहे, आपल्या भागातले लेखक आहेत, ते वाचलं पाहिजे. मनमे विश्वास तरी आहेच, विश्वास नांगरे पाटलांचं. आणि वाचन काय असू शकतं हे जाणून घ्यायचं असेल तर उत्तम कांबळेंचं वाट तुडवताना हे पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. तरी पुस्तकाची यादी सांगायचं कारण हेच आहे, ज्यावेळी मी 10वीला होतो त्यावेळी आमच्या गावामध्ये किंवा आमच्या गल्लीमध्ये मला 2च पुस्तकं सर वाचायला मिळाली. ती पण श्रावण महिन्यामध्ये भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी. बाकी पुस्तकांची ओळखच नाही. ज्यावेळी मी ग्रामीण भाग सोडून शहरात आलो त्यावेळी चांदोबा, छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तकं, मग हळूहळू कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजचे ग्रंथालय, अशा पद्धतीनं सुरू झालं. तुम्हाला ही यादी सांगायचं कारण हेच आहे, ह्यातलं एखादं पुस्तक जरी तुम्ही व्यवस्थित वाचलं तर आयुष्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं, मोठं परिवर्तन होऊ शकतं. म्हणून सांगायचं तात्पर्य हेच आहे. आज वाचणारी मंडळी अगदी शरद पवार असतील, RR पाटील होऊन गेलेले असतील, बिल गेट्स असतील, सध्याचा ट्विटरचा मालक जो आहे इलॉन मस्क, प्रचंड वाचन वेळ असणारा माणूस आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की जी माणसं आज यशस्वी आहेत ती वाचून झालेली आहेत, वाचून यशस्वी झालेले आहेत. बिन वाचता एकही माणूस यशस्वी झालेला नाही. वॉरन बफे असेल, वॉरन बफे सुद्धा प्रचंड वाचन वेळ असणारा माणूस आहे, तर तुम्हाला वाचावं लागेल. श्याम पित्रोदाचा एक खूप चांगला किस्सा आहे. म्हणजे वाचनातून किंवा चिंतनातून कसं संशोधन होत असतं बघा. एक किस्सा असा आहे, श्याम पित्रोदा माहिती आहे ना सगळ्यांना तुम्हाला, टेलिग्राम क्रांतीचा श्याम पित्रोदा शास्त्रज्ञ. त्यांनीच इलेक्ट्रिक डायरीचा सुद्धा शोध लावला. इलेक्ट्रिक डायरीचा असा किस्सा आहे, एकदा काय झालं, श्याम पित्रोदा आणि त्यांची मिसेस घरी चहा पीत बसलेली आणि बोलता बोलता त्यांचा एक मित्र आला घरी
घरी आल्यानंतर मग श्याम पित्रोदा म्हटले आपण पुढच्या आठवड्यात तुम्ही सगळी मित्रमंडळी माझ्या घरी जेवायला या. त्या मित्राला सांगते आणि अमुक अमुक ह्या तारखेला तुम्ही गुरुवारी संध्याकाळी जेवायला या. तो मित्र म्हणतो ठीक आहे, स्नेहभोजन ठरतं. तो जातो. 8 दिवसानं प्रोग्राम ठरलेला असतो. गुरुवार ठरले असतो, गुरुवारचे सायंकाळ 8 वाजता मित्र जेवायला येणार असतात. गुरुवार येतो. ठरल्याप्रमाणे श्याम पित्रोदा आणि दोघं नवरा बायको हे जेवतात वगैरे. मित्र अजून यायचे असतात. जेवण होते. 8ची वेळ असते आणि 8:15 वाजता दारात ते मित्र येतात. यांचं जेवण ऑलरेडी झालेलं असतं. श्याम पित्रोदा विसरून गेलेले असते की आपण मित्राला जेवायला बोलवलंय. मित्र आला घरी. आलोय साहेब. मित्र समोर आल्या आल्या श्याम पित्रोदांना आठवते अरे मी जेवायला बोलवलंय ना आज. आणि मित्र जेवून बसलोय. घरातलं जेवण पण संपलंय. बायको कडक आहे. बायकोला आता परत जेवण कसं बनवायला सांगायचं. श्याम पित्रोदाच्या पुढची अडचण. मित्राला मी म्हटलं आता जेवलोय, ती पण अडचण. श्याम पित्रोदा तरी म्हणतात ठीक आहे, म्हणते घरी अजून जेवण झालेलं नाही आहे, पण हॉटेलला जाऊया. हॉटेलला गेले. घरी पोटभर जेवलेले आहेत. हॉटेलला जेवले नाही आणि मी जेवलोय मित्रांना कळालं तर मित्र म्हणणार तू विसरलास. परत हॉटेलमध्ये त्यांच्याबरोबर परत जेवण जेवतात. मग दुसऱ्या दिवशी होणारा प्रचंड त्रास, डबल जेवण, सगळा घोळ. बायको नंतर ओरडते तुम्ही असं विसरून जाताय. ह्या विसरल्यानंतर श्याम पित्रोदांना लक्षात आलं आपण इलेक्ट्रिक डायरीचा शोध लावला पाहिजे. त्या इलेक्ट्रिक डायरीवर लिहिलं की त्या तारखेला ते आपल्याला आठवण करून देईल. ह्या अशा किस्स्यातून हे संशोधन घडलेलं आहे. सांगायचं तात्पर्य आहे तुमचं वाचन, चिंतन, आकलन हे नवनिर्मितीचा तुम्हाला संकल्प देत असतं. अशा पद्धतीनं तुम्हाला वाचन केवळ परीक्षा म्हणत नाही मी, तुम्हाला जीवनात यशस्वी करतं. स्टीव्ह जॉब्स किती लोकांना माहिती आहे? बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षा. तुम्हाला तुमच्यासाठी प्रश्न, स्टीव्ह जॉब्सनं काय केलंय? एकाला तरी उत्तर. बरं तुम्ही सांगा, थोरल्याने सांगा, ठकट्यानं येत नाही. स्टीव्ह जॉबचा काय संशोधन? कॉन्फिडेंट पाहिजे. अरे चुकलं तर चुकू दे की, काय फरक पडणार आहे? तुम्ही म्हणजे आमच्या वेळी ते प्रश्न म्हणायचे मागच्या भिंतीचा कलर कोणता आहे सांग, मुलाखतीला गेल्यानंतर. मागची भिंत बघितलेली पण नसते, पण सांगायचं आहे निळा. कॉन्फिडेंट. ॲपल कंपनीचं संशोधन स्टीव्ह जॉब्सनं लावलं. ॲपल कम्प्युटर जो म्हणतोय आपण, त्या स्टीव्ह जॉब्सने एक चांगला खूप किस्सा लिहून ठेवला आहे वाचनासंबंधी. तुम्ही वाचलाय की नाही मला माहीत नाही. स्टीव्ह जॉब हा ॲपलचा निर्माता. ॲपलचं संशोधन केलं म्हणजे कम्प्युटर सगळा आणला. प्रचंड पैसा, प्रचंड सगळं, घरी सगळी संपन्नता, घरात नोकर चाकर सगळे वेल एज्युकेटेड. आणि ज्यावेळी स्टीव्ह जॉब आजारी पडतो, एका हॉस्पिटलला ते ॲडमिट केलेलं असतं आणि त्यावेळी त्याने एक ती नोट लिहून ठेवलेली आहे. त्या नोटमध्ये तो काय म्हणतो बघा, मी या जगात ॲपल आणला, माझं संशोधन आणलं, माझ्याकडे पैसा भरपूर आला, माझ्या घरी आज नोकर चाकर आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, डॉक्टर आहेत, सगळं आहेत. मी आज मनात आणलं तर आमच्या घरातला शिपाई MBA झालेला ठेवू शकतो. मला पुस्तकं वाचून दाखवायसाठी PhD वाला ठेवू शकतो. माझा ड्रायव्हर सुद्धा मी चांगला CA BA ठेवू शकतो. मी मनात आणलं तर CA ला मी ड्रायव्हर ठेवू शकतो. एवढा माझ्याकडे पैसा आहे म्हटलं, प्रचंड. पण दुःख माझं असं आहे म्हटलं, हे सगळं मी गाडीवर ठेवत असलो, काही ठेवत असलो, ज्या ठिकाणी मी झोपलोय, ज्या आजाराशी मी झुंज देतोय, मी काही दिवसानंतर व्हेंटिलेटर सुरू आहे, तो व्हेंटिलेटर बंद होणार आहे आणि माझं जीवन संपणार आहे 6 महिन्यानं. पण मी माझ्या गाडीवर ड्रायव्हर ठेवत असलो, शिपाई ठेवत असलो, तरी माझा आजार हा मलाच फेस करावा लागणार आहे. माझा आजार घेण्यासाठी मी कुठलाही कर्मचारी नेमू शकत नाही. पण जर मी आरोग्यावरची पुस्तकं वाचली असती तर आज जे मी झोपलेलो आहे ते कदाचित वर्षानं, 2 वर्षानं, 4 वर्षानं, 5 वर्षानं उशिरा त्या बेडवरती मी झोपलो असतो. पण आयुष्यात पैसा कमवत असतेवेळी आरोग्याची पुस्तकं वाचायचं राहून गेली. मगाशी मी परीक्षेसाठी वाचन सांगितलं, समृद्धीसाठी वाचन सांगितलं. वाचन आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कोरोनामध्ये आपण आयुर्वेदाचं महत्त्व आपल्याला लक्षात आलं. कोरोना संपला आणि परत आपण पॅरासिटामॉल आणि पेनकिलरवरती आलो. आयुर्वेद विसरून गेलो. पण आपल्या देशात आयुर्वेद इतकं संपन्न आहे, त्याची जर चांगली पुस्तकं वाचली तर अत्यंत आपण चांगलं जीवन जगू शकतो. तर आरोग्याची पुस्तकं सुद्धा तुम्ही वाचली पाहिजेत असं मला वाटतं. ह्या गोष्टी सांगत असतेवेळी अनेक किस्से सांगता येतील. वेळेची मर्यादा, तुमची जेवणाची टाईम हे लक्षात घेऊन शेवटची मी एक किस्सा, जे आता तुम्ही यातले बरेचसे अधिकारी म्हणून बाहेर पडणार आहे, ते पडल्यानंतर आजची व्यवस्था आपण बघतोय, समाज कुठल्या दिशेने चाललाय बघतोय, भ्रष्टाचार आणि या सगळ्या गोष्टी ऐकून आपल्याला हैराण झालेलं आहे. पण आम्ही ज्यावेळी लहान होतो किंवा तुम्ही सुद्धा अगदी 3री 4थी 5वीला असाल सगळे हे माझी मित्रमंडळी, त्यावेळी बघा भिकारी कुठं असायचा? मंदिरात असायचा, मंदिराच्या दारात. आज असतोय.
भिकारी हा मंदिराच्या दारात असायचा. तो तिथून भाजी मार्केटमध्ये आला, तिथं सुद्धा भिकारी असतो. तो तिथून आता मॉलच्या दारात आलेला आहे. तो तिथून आता सिग्नलवरती आलेला आहे. आता सिग्नल सोडून तो तुमच्या गाडीपर्यंत आलेला आहे, पैसे द्या म्हणतोय. आता गाडीतनं तुम्ही जर पैसे दिले नाही तर तुमची ती काच फोडेल तो, पण पैसे द्या. ही जी दरी आहे ती वाढत चालली आणि ही दरी कमी करायची असेल तर आपल्याला चांगला समाज निर्माण करायचा आहे. आणि चांगला समाज निर्माण होण्यासाठी चांगले अधिकारी होण्याची गरज आहे. कारण 5 वर्षानं सत्ता येते आणि 5 वर्षानं सत्ता जाते. कायमस्वरूपी सत्ता ही अधिकाऱ्यांची असते. ज्या देशाचा अधिकारी चांगला राहील त्या देशाचं भविष्य चांगलं आहे. म्हणजे आपण नोकरी जाण्यापर्यंत म्हणत असतो मी भ्रष्टाचार करणार नाही, मी पैसे घेणार नाही, मी प्रामाणिक नोकरी करणार. पण ज्या दिवशी तुमचं सिलेक्शन होतं त्या दिवशी तुम्ही बदलता. मग एखाद्या गरीबाची फाईल तुमच्या समोर आलेली असते तर त्या फाईलमध्ये तुम्हाला अश्रू दिसत नाही, त्याची व्यथा दिसत नाही. त्या फाईलमधून मला किती टक्के मिळणार, ज्या दिवशी सुरुवात होते त्या दिवशी समाज बिघडायला सुरू होतो. मला माहीत नाही सर इथं परत मला बोलवणार आहेत की नाही, पण मला एवढं माहिती आहे की आज मला संधी आहे तुमच्यापर्यंत माझा विचार पोहोचवण्याची. तर ज्यावेळी तुम्ही अधिकारी व्हाल तर त्या फायलीतलं दुःख समजून घ्या, तुमच्यापुढे येणाऱ्या प्रस्तावातलं दुःख समजून घ्या, त्याच्यातला अन्याय समजून घ्या आणि त्या अन्यायावरची न्याय देण्यासाठी तुमचा पेन उठला पाहिजे. तुमच्यातला प्रामाणिक अधिकारी असला पाहिजे. आज अनेक अधिकारी कोल्हापूर जिल्ह्याला अनेक जिल्हाधिकारी होऊन गेले, सांगलीला साताऱ्याला अनेक जिल्हाधिकारी होऊन गेले. मला सांगा आळंदीतल्या 100 वर्ष पाठीमागच्या एखाद्या डॉक्टरचं नाव आपल्याला सांगता येईल? देहूतल्या एखाद्या चांगल्या इंजिनियरचं नाव सांगता येईल 100 वर्ष पाठीमागच्या? पण देहूतल्या एखाद्या संताचं नाव सांगा म्हटल्यानंतर कोणाचं सांगू आपण? संत एकटं कोणतरी, संत तुकाराम देहूत. आणि आळंदीत कोण? किती वर्ष पाठीमागं होऊन गेलेत? आणि म्हणजे 7-8 वर्ष, 700-800 वर्ष. आज का नाव निघते? त्या आळंदीत डॉक्टर नसेल, इंजिनियर नसेल, कलेक्टर नसेल? नाही. पण कोल्हापूरच्या कलेक्टरांचं नाव निघते वेळी दौलत देसाई असेल, लक्ष्मीकांत देशमुख असेल, ह्या अधिकाऱ्यांची नावं निघत राहतील. प्रामाणिकपणे काम केलं, प्रामाणिकपणे कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये चांगली कामं केली. जर तुम्ही चांगलं प्रामाणिकपणे काम केला तर 100% तुमचं नाव राहू शकतं. म्हणजे नाव राहण्यासाठी निस्वार्थीपणानं समाजातला चांगुलपणा जिवंत ठेवण्यासाठी, समाजातला विश्वास दृढ ठेवण्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. जाता जाता शेवटचं एक उदाहरण सांगेन आणि मी माझं मनोगत थांबवेन. मोठी एका जंगलाला आग लागलेली आहे. आग तरी इतकी पेटलेली आहे की आग विझता विझत नाही. आणि ती आग विझवण्यासाठी एका झाडावरून एक चिमणी आपल्या चोचेतून पाणी घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असते. बाजूला बसलेला कावळोबा त्याला चिमणीला जवळ बोलवतो आणि म्हणतो, अगे चिमणी वेडी आहेस काय? हा सगळा जंगलाला आग लागली, तुझ्या चोचीत किती पाणी मावणार आहे? त्या आग विझणार आहे का? कशालाही तुझी धडपड चालू आहे? त्यावेळी चिमणीचं उत्तर होतं, मला माहिती आहे म्हणते काळोबा दादा, ही माझ्या चोचीतल्या पाण्यानं आग विझणार नाही आहे, मला 100% माहिती आहे. पण ह्या आगीचा ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासात ही आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असेल. त्यामुळे तुम्ही आग विझवणाऱ्यांच्या यादीतलं नाव असलं पाहिजे. आज समाज वेगळ्या पद्धतीनं चाललेला आहे. ह्या समाजातला चांगुलपणा, आनंद आणि सदृढ निर्मिती समाज करायचा असेल तर चांगलं वाचन, चांगली माणसं घडली पाहिजे असं मला वाटतंय. पुन्हा एकदा सरांना, आदरणीय SD सर आणि विद्या सन्मानिता सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि ज्या विद्यार्थ्यांना, ह्या लेकरांना जे शिक्षक इथपर्यंत घेऊन आलेले त्या सर्व शिक्षकांना मी संस्थेच्या वतीनं आमच्या धन्यवाद मानतो की हा मला इथं संवाद साधायची संधी मिळाली. आणि खरंच काळ खूप अवघड आहे सर, यावर काम करण्याची गरज आहे. ह्या सगळं महावीर असतील, बुद्ध असेल, ह्या लोकांनी कामं निस्वार्थीपणे केली म्हणून आज आपण सुखी जगतोय. नाहीतर प्रत्येकजणच माझं घर आणि माझी बंगला आणि माझी गाडी आणि माझी बायको म्हटलं असतं तर आज इथपर्यंत आपण आलोच नसतो आणि या बिल्डिंग खाली सुद्धा बसलो नसतो. कुठंतरी झाडाचा पाला बांधून घेऊन परत आपण जंगलात फिरलो असतो. तर हे एवढं सोपं नाही. प्रत्येकाने समाजासाठी जगलं पाहिजे. आपली जबाबदारी आहे, आपली भूमिका आहे. स्पर्धा परीक्षा सोडून जर कोण इंजिनियर वगैरे होणार असतील आणि तुम्ही जाता जाता एखाद्या रस्त्याचं काम सुरू आहे, तो रस्ता खराब झाला आहे म्हणून टीका करण्यापेक्षा 2 मिनिटं गाडी आपली बाजूला करून त्या रस्त्याची मापं बरोबर आहेत का बाबा, एवढं जरी त्या अधिकाऱ्याला विचारलं तरी त्याच्या पुढे वचक बसेल, त्या टेंडरवाल्याला किंवा कॉन्ट्रॅक्टरवाल्याला.
बारीक सारीक गोष्टीतून आपण चांगला समाज निर्मिती करू शकतो. चांगली चांगली पुस्तकं वाचा. आज सोशल मीडियाच्या काळात मला कल्पना आहे की तुमच्या हातात मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये सारं विश्व आहे, पण त्याच मोबाईलमध्ये अनेक मोफत पुस्तकं आहेत. शासनाच्या वेबसाईट आहेत. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग जो आहे तिथं अनेक मोफत पुस्तकं आहेत. ती तुम्ही साहित्य संस्कृती मंडळाची वेबसाईट आहे. बरीचशी मोफत ऑडिओ बुक आहे. ज्यांना वाचायचा कंटाळा आहे ऑडिओ बुक ऐकू शकता. जाता जाता प्रवासात तुम्ही पुस्तकं ऐकू शकता. सहज उपलब्धता आहे. आज कारणं तुमच्यासमोर नाही आहेत, मला पुस्तक मिळालं नाही, माझ्याकडे मोबाईल नाही आहे, अशी कारणं तुमच्यापुढे नाही आहेत. फक्त करण्याची गरज आहे. तुम्ही सहज संध्याकाळी तुमच्या यूट्यूबची सर्फिंग टायमिंग चेक केली तर किती तास यूट्यूब तुम्ही बघितलं हे यूट्यूब सांगतंय तुम्हाला. त्यातले फक्त मोजून अर्धा तास जर तुम्ही वाचनासाठी दिला, फक्त अर्धा तास म्हणतोय मी, जास्त नाही, 24 तासातला अर्धा तास जरी वाचनासाठी दिला तरी तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होणार आहे. आणि आजचा सगळ्यात महत्त्वाचा काळ म्हणजे आपल्या आईवडिलांचा आदर करा. आपली संस्कृती विसरू नका. सारं काही बिघडत चाललंय म्हणण्यापेक्षा सारं काही चांगलं होईल अशा पद्धतीनं आपण प्रत्येकानं प्रयत्न करूया. पुन्हा एकदा संयोजकांचं मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.